पाहूया बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात चाललंय काय असा सवाल उपस्थित होतोय। या वसतिगृहात राहणाऱ्या मुली मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन आणि धूम्रपान करत असल्याचा धक्कादायक प्रकार आलाय। या संदर्भात याच हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका मुलीने तक्रार केली होती, मात्र या मद्यप्राशन करणाऱ्या मुलींवर कोणतीही कारवाई झालेली नाही। या गैरप्रकाराची माहिती विद्यार्थिनींना प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून दिली, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। दरम्यान या संबंधित कारवाई करावी, अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलनाचा इशारा दिला आहे। पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचं नाव राज्यभर फेमस आहे, पण आता हेच नाव वेगळ्या अर्थानं फेमस झाल्याचं आपल्याला दिसून येते। कारण या हॉस्टेलमध्ये आतमध्ये मुलींच्या रूममध्ये दारूच्या बॉटल्स आणि सिगरेटचे पाकिटे देखील आढळले आहेत आणि एका मुलीने असा आरोप केलाय की हे इथल्या सगळ्या अनेक मुली तिला त्रासही देतात, दारू पिऊन त्रास देतात आणि इथल्या अनेक रूममध्ये असे सगळे प्रकार सुरू असल्याचं आपल्या एबीपी माझाच्या हाती जे काही फोटोज लागले आहेत, व्हिडिओ लागले आहेत, यातनं समोर येतोय। ज्या मुलीसोबत हा सगळा प्रकार घडला आहे ती आपल्यासोबत आहे। सुषमा, नेमकं काय काय घडतं या हॉस्टेलच्या आतमध्ये? 4 भिंतींचे हे हॉस्टेल आता व्यसनाच्या आहारी जाताना दिसतंय। मॅम, मागील जुलै ऑगस्ट महिन्यापासून हा प्रकार चालू आहे। म्हणजे माझे रूममेट हे दारू पितात, सिगारेट ओढतात, अंमली पदार्थांचं सेवन करतात आणि यांना मी वारंवार सांगून देखील त्यांनी मला त्रास दिलाय। मी विद्यापीठ प्रशासनाला हे सांगितलं होतं, 1.5 महिना झाले मी हे सांगून, त्यांनी यावरती कुठलीही कार्यवाही केलेली नाही। एके दिवशी या मुलींनी जबरदस्तीने मला दारू पिण्यासाठी बसवलं आणि माझा व्हिडिओ बनवला आणि मला धमकी दिली, तू जर कोणाला बाहेर सांगितलंस, कंप्लेंट केलीस तर हा व्हिडिओ आम्ही सर्वांना दाखवू। आणि हॉस्टेलमधील इतरही मुली सिगारेटी पितात, दारू पितात, परंतु भीतीमुळे कोणीही पुढे येऊन बोलण्यासाठी तयार नाही। तुझ्या रूममेट्स असू देत किंवा अशा मुलींना बाहेर काढण्यासाठी किंवा हॉस्टेल काही कारवाई करतंय का, किंवा त्यांनी काय असं आश्वासन दिलंय का तुला? नाही, त्यांनी मला फक्त रूम चेंज करून दिली, तेही मी कुलसचिव मॅडमना जेव्हा लेटर लिहून दिलं, जवळपास 12 दिवसांनी त्यांनी मला रूम चेंज करून दिली। त्या अगोदर मला त्यांनी रूम चेंज करून दिली नव्हती। त्यांच्यावर कारवाई केली नाही, तुझी रूम चेंज? मला रूम चेंज करून दिली त्यांनी। आपण जर हॉस्टेलचा सगळा प्रकार बघितला तर या जी पीडित मुलगी आहे तिची रूम चेंज करण्यात आली आहे आणि ज्या मुली सगळं मद्यप्राशन करत होत्या त्यांच्यावर कोणतीही कारवाई आता विद्यापीठा प्रशासनाकडनं करण्यात आलेली नाहीये। पुण्यातल्या जर विद्यापीठातल्या वसतिगृहात, त्यातही मुलींच्या वसतिगृहात असे सगळे प्रकार सुरू असतील तर तरुणाई कोणत्या दिशेने जात आहे असा हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित होतोय। कॅमेरामन विजय राऊतसह शिवा।